आता सध्या आत्महत्या कोण करतंय? डिप्लोमा, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, मेडिकल, 12वी कॉलेजचे पोरं आणि पुरी, या हरामींना सध्या लय उत आला. आणि या प्रत्येक हॉस्पिटलला एक अवलाद आहेच. आणि ही का आत्महत्या करतात नीट ऐका. या हरामींना 70,000ची पल्सर आहे, काहींना 1 लाखाची बाईक आहे, कॉलेजला जायला 10,000चा त्याच्या हातात मोबाईल आहे, 2,500चा त्याच्या पायात बूट आहे. आणि त्या हरामींना रुपया इन्कम नाही. त्यांना आलाय ऊत, सगळं फुकाटे, कमवायचं नाही, मोबाईलला बॅलन्स आहे. आणि त्यांच्या घरातला हेडमास्टर झाली त्याची आई. हे तर लय जागृत देवस्थान. बापाने पेट्रोलला 100 दिले ना, हिनं अजून 50 द्यायचे वरून. म्हणजे बापाला खुडून टाकायचं, राहू दे 50 वर. मग त्या 50ची ते मारताय 90. आणि त्यामुळे त्यांचे मेंदू झाले भरमिष्ट. निडाय का, खर्च करा, कष्टाला कष्ट नाही. मग त्यांनी शेंबड्या पोरीच्या प्रेमात पडायचं. पोरगी एकदम भंगार, तिच्या पायी 2 पोरं मरेल, हे 3रं बी लागलं तिला. आणि पोरीला काय लाज नाही, मोबाईलचा खर्च नाही, हॉटेलचा खर्च नाही, हॉटेलचा खर्च नाही, मोबाईलचा खर्च नाही. आयत्या गाडी होत्या येण्याच्या बसून हिंडायला काही हरकत नाही. आणि त्या पोऱ्याच्या बापानं ऐकलं इंदुरीकरचं कीर्तन, त्याला परिणाम झाला. कारण आपलं कीर्तन 2-3 वेळा ज्यानं ऐकलं ना, थोडाफार झटका त्याला. तुम्ही खरं सांगा, लबाड नाही बोलायचं. आता मी 7-8 वर्षापासून येतोय आजिलीला, फरक पडत नाही आपल्या कीर्तनाचा, फरक पडत नाही. थोडाफार का होईना पण बसतोच झटका. ते बाप नंगाट होत. आता त्या पोराला त्या पुरीच्या बापानं सांगितलं, जर त्या पुरीची परत तो गाठ घेतली तंगड्यातून काढीन. आता त्या पोऱ्या पुढे प्रश्न काय पडला, आधार कोणता झाला त्याला? आईचा. त्यानं बापा आईला सांगितलंय, बघ पप्पांना सांग माझं तिच्यावर प्रेम आहे. आणि ती पोरगी म्हणली शक्य नाही, बरबाद, फुकाट मिळालं ना सगळं, जिंदगी माझी बरबाद. ती माझी नाही ना, कोणाचीच नाही. एक तर ती माझी होईल, नाही तर कोणाची होणार नाही. आणि कोणाची जरी झाली, एक तर ती राहील, नाही तर. आणि आई तुला सांगून ठेवतो, हा तुझा दिवा जर ह्या आठवड्यात फायनल झालं नाही तर तुला कधी दिसणार नाही. आणि मग आईला तर वाच, मायाळू जनावर ते. तिने लगेच रडायला सुरुवात केली, नवऱ्या पुढे आली. यानं कीर्तन ऐकलं होतं, ताईट बसला होता खुर्चीवर. हा काय म्हणला, आता जाऊ द्या मुर्दा, आई साजाचा अनुभव, मी ताईट आहे म्हणला. ती गेली, ती म्हणली तोंड झोडायला लागली. गेली म्हणली, हातातून पोरग जायची वेळ आली, त्या पोरीच्या बापाला भेटा आणि काहीतरी करून टाका. ते पोर आपलं पार येडेवाणी करायला लागलं, ते मरायवा आलंय. यानं 2-4 बायकोच्याच ठेवून दिल्या. मागा वाय वाय मागा कार्ट म्हणलं, पिंगुली गडे, हा उघडच कार्यक्रम झाला. आपल्या आईलाच फटकावलं. म्हणजे त्या बापाच्या डोक्यात कीर्तन फिट बदल, त्यानं आईच्याच 2-4 ठेवून दिल्या. ती म्हणली, भाऊ 40 वर्षात माझ्या हात टाकला नव्हता त्याला, तू पाय भाऊ. आता मला अजून पुन्हा जर सांगायला गेलं तर मी मेलेस. मग आता त्या पोराला आधार राहिला का कोणाचा नाही. पण ते पोरं हुशार असतात. तो म्हणला आपण जिरवणार बापाची, बापाची अशी जिरवायची, ती तर दुसरी कोणची होता का बा. मग त्यानं काय केलं, औषध घेतलं, पॉइझन, प्याला नाही, पोटाला चोळलं. कोणाला घाबरायला, बापाला घाबरायला चोळलं. त्याची आई तोंड झोडायला लागली. हातातून पोर गेलं, हातातून पोर गेलं. हा पेपर वाचित होता. ती आली म्हणली, घेतलं ना पोरानं औषध, झालं ना मना जाग. तो म्हणला, मेलं नाही ना, होईल परत, परत होईल, थोडं लांबल पण होईल परत. भुकू नको, तू जर भुकली तर मला उठावं लागेल. ती म्हणली उठ, कारण आता तुम्ही पहिलाच झपाटा मायाने मार दिला. ते कीर्तन म्हणतो, मग आता मी जर उठलो तर तू, मी
त्या कार्ट्यानं पाहिलं आपल्या बापावर कीर्तनाचा झटका लयच मोठा झालाय आणि त्याला ते थोडीशी आग व्हायला लागली. ते आलं बापा पुढं, यानं बाईच माग केली, बोलला नाही काही, 5-7 ठेवून दिल्या निबार. ते पण पप्पा मी पेलोच नाही हो, फक्त चोळलंय पप्पा, मी पेलो नाही, पाया पडतो. याचे 5च्या 5 बोट वाटायची पोराच्या गालावर. पप्पा पेलोच नाही मी, फक्त गपचे बस, गपचे बस. ते मरणाचं रिपीट केलं बापानं, औषधच गेलं त्याचं. आणि त्यानं लगेच डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरनं 90 मारेल होती. घातला आतल्या खोलीत, काढला कमराचा बेल्ट, औषध पितो. 2-4 ठेवून दिल्या डॉक्टरनं. तो डॉक्टरने मला डॉक्टर पेलो नाही, मी पाया पडून सांगतो आणि पुन्हा नाव सुद्धा घेणार नाही. बापानं हाणलंय एकपट, तुम्ही हाणलंय दुप्पट, ते जमणार नाही. डॉक्टर म्हणले तसं नाही, आमच्याकडे पेशंट आलं म्हणल्यावर धुतलंच पाहिजे. त्यांनी रिपीट केलं आणि त्याला म्हणले थांब घेत. तो म्हणला पार पसरू पसरू म्हणत अहो मी पेलो. डॉक्टर म्हणले नाही, धुवून काढल्याशिवाय नाही. झोप खाली, खाली झोप, टेबल झोप. तो म्हणला पेलोच नाही. पालथा झोप, बेल्ट, झोपला पालथा, घेतली नळी, इकडून घातली. अहो ते ठणठणा बोंबलायचं. तो म्हणला मी पेलोच नाही, मी पेलोच नाही. 2-4 डॉक्टर त्याला धरायला. डॉक्टर म्हणले नाही, धुतल्याशिवाय नाही. जेव्हा इकडून घातली इकडं काढली, सावध झालो. 2-4 दिवसानं पुरीचा मेसेज आला पण त्यानं उचाकला नाही. तो म्हणला नको, आता जर उचाकला तर इकडून नळी इकडं निघल, आता मरणार नको. याचं नाव आहे परा. तुम्ही काळजी नाही करायची. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा आणि याचं नाव आहे वैखरी. हे प्रेम बिम जे आहे ना मला, हे तात्पुरतं क्षणिक बरं आहे, नंतर पश्चाताप आहे. कितीतरी पोरींनी बापाच्या विरोधात लग्न केली, पोराच्या नादी लागून त्यांना पश्चाताप झालाय का नाही? मी काहीच म्हणलो नाही तरी तुम्ही हा म्हणत्या म्हणलो मी. पश्चाताप झाला का? त्या ज्या गोष्टी आहेत ना महाराज, एक वाक्य सांगा महाराज, अधिष्ठानाशिवाय कोणती गोष्ट लई दिवस टिकत नाही. त्याला काय लागतं? अधिष्ठान. ते असं नाही चालत. ऐका आता, याचं नाव आहे बरं सरळ, पुन्हा बैठे बैठे सावधान. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी.